महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकमध्ये शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून 5 जणांची तब्बल 2,16,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. एका अज्ञात व्यक्तीने शेअर बाजारात त्यांच्या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास 20% नफा मिळेल असे आमिष दाखवले. तक्रारदाराला एका वेबसाईटची लिंक पाठवून लॉग इन ID आणि पासवर्ड देण्यात आला. त्यानंतर वारंवार संपर्क साधत विशिष्ट बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. 3 नोव्हेंबर 2025 ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तक्रारदारासह 5 जणांकडून विविध खात्यांमध्ये ऑनलाईन एकूण 2,16,47,500 रुपये जमा करून घेण्यात आले. 56 रुपयाची फसवणूक झाल्याचं हे झाले. सदर प्रकरणामध्ये एकूण 5 लोकांची 2,16,00,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना प्रथम व्हॉट्सअपद्वारे कॉल करण्यात आलेला. त्याद्वारे त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला दर महिना 20% 30% आम्ही रिटर्न्स देऊ. त्या आमिषाला बळी पडून या इन्व्हेस्टरनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली. त्याच्यामध्ये त्यांना इन्स्टिट्यूशनल स्टॉक्स, IPO, त्याच्यानंतर शेअर मार्केट, स्टॉक मार्केट्स असं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना प्रॉफिट देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. त्या आमिषाला बळी पडून या 5 गुंतवणूकदारांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. त्यांना प्रॉफिटही दाखवण्यात आलं, परंतु त्यांना काही ते रिटर्न्स मिळालेले नाहीत. सर, तपास कोणाच्या मार्गदर्शनाखाली आपण ओके. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय DCP सर आणि माननीय ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी ज्या सिम कार्ड क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला ते सिम कार्ड क्रमांकावरून संपर्क साधून ते सिम कार्ड धारकावर फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी ऑनलाईन गुंतवणुकीपूर्वी खातरजमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सयाजी पवार, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.